बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी। कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने, इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा। हो अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी। धूप में जलते हुए तन को छाया पेड़ की मिल गई, रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर खिल गई। कुछ ऐसा ही अब महसूस। सबका मत्थे थे बती राजना चाहती, दिव्या दिव्यांती ज्योत सांगते तुझी।
ऐसी फुसलाने से फिर खिल गई। कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा है। कुछ ऐसा है इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा। अब है सामने, इसे छू लूं जरा, मर जाऊं या जीऊं जरा। खुशियाँ चूम लूं या रो लूं
प्रत्येक वादळ खंबीरपणे उभा राहणार. पप्पा म्हणजे ढाल, प्रत्येक संकटाला सामोरं जाणार. पप्पा म्हणजे माया, आमच्या अनेक चुका खुल्या दिलानं माफ करणार. पप्पा म्हणजे विश्वास, आयुष्यातल्या खडतर क्षणांमध्ये हाताला धरून चालणार. अशा या आमच्या लाडक्या पप्पांचा आज 60वा वाढदिवस आणि तो साजरा करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलात याबद्दल पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनापासून आभार. आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करतो. पप्पांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहभागाने तो बहारदार होईल यात बिलकुल शंका नाही. पप्पांच्या आयुष्यातले काही क्षण जे चित्ररूपात साठवले गेले ते आम्ही गोळ्यात दिले आहेत. तसेच त्यांच्या भावंडांनी दिलेल्या शब्दरूपी शुभेच्छा यांचा आम्ही एक छोटा व्हिडिओ बनवला आहे. आपल्या सर्वांच्या आठवणींना काहीसा उजाळा मिळेल आणि आपल्याला आणि विशेषतः पप्पांना तो आवडेल ही अपेक्षा. चला तर आठवणीच्या वाटेवर पुन्हा एकदा मागे वळून बघू. हॅलो प्रकाश, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू आता रिटायरमेंट झालाय त्याबद्दल पण आनंद वाटतोय आम्हाला बहिणीला. लहानपणी तू भयंकरच म्हणजे शाळेमध्ये जायचास, अरे जा शाळेत जा, हे कर ते कर आम्ही सांगायचो तुला लहानपणी. तू करायचास, नाही म्हणायचंच नाही, जायचास शाळेत बरोबर. नंतर सर्व्हिसचं काम झालं तुझं, पोलिसांचं भरतीचं. त्यावेळेला तू तोंड जरा वाईट करायचा जाताना, का तर तिथे जेवण चांगलं नव्हतं. आई मग तुला चटणी करून द्यायची, पुढे लोणचं द्यायची, पण तोंड वाईट करून द्यायचा. पण आम्ही तुला हे करायचो, मदत करायचो, जा तू जा चांगला करून ये असं बोलायचं. त्यामुळे तू त्याचं ते ट्रेनिंग पूर्ण केलंस, त्याच्याबद्दल अभिमान आहे आम्हाला. काय आमचे मिस्टर आजारी होते त्यावेळेला तू 2 दिवस राहिलास. त्यावेळेला तुझं लग्न नवीनच त्यावेळेला होतं झालेलं, पण तू राहिला 2 दिवस तरी रात्रीचा. तो एक माझी आठवण आहे. बाळपणीच्या आठवणी म्हटलं तर आम्ही पाळतो. त्याचा मोठा भाऊ नाही आम्ही करतो. त्याचा प्रकार म्हणजे आम्ही त्याला लाडाने पप्पा म्हणतो. तो 3 नंबरचा भाऊ. मोठा भाऊ आम्ही दोघे बहिणी होता. लहानपणी तुला पोटकं होता की लहान त्याला रक्त पण ते प्रेमासाठी काय आहे. बहीण भावंडांचं नातं हे दाखवण्यासारखं नसतं, ते आतूनच खूप घट्ट असतं. प्रेमाचं नातं असं आहे की ते दिसतही नाही आणि दाखवलंही नाही, असंही आमचं दाखवलं. त्यामुळे पण कधी प्रत्युत्तर करू त्याचा केव्हाही होता, जे काय असते तर जायचं नाही असं म्हणून बोलला. त्यामुळे आमच्या भावनांमध्ये पहिल्यापासून मानवी करतो. तो पोलीसमध्ये नोकरीला लागला, पण आम्हाला खूप वाईट वाटत. हा लांब असतो ट्रेनिंगला महिना 6 महिने यायचा नाही, मग वाईट वाटत. हा जर आम्हाला भेटायला नाही लागले रस्त्यापर्यंत त्याला रडत सोडायला भावाला. मोठा भाऊ मला खूप प्रेम होता, त्याला रेडिओ होता. तर तो तिथे आला आणि कहाणी पळत आला. त्याला कळलं का माझ्याकडून निघून येतो. तो वेगळ्यासारखा ट्रेन पकडून त्याने दादर काढला आणि तो दिला. आणि त्या जॉब करता करता तिथेही त्याची रिटायरमेंट झाली सेवा जोडून. त्यामुळे त्याचं पुन्हा एकदा आर्थिक अभिनंदन. हा एकदा काय झालं तेव्हा माणसं पाठली आज म्हटलं होता ऐकत पाया पडला तिच्यावरती काय ते मला आणि त्या पांढरी काढल्या मोरबड्या. हा जो रात्रीचं रडत काय झालं आणि तेव्हा दवाखान्यामध्ये बरोबर होतो. बस नाही प्रवास, रिक्षा किंवा दुसरं काही
नमस्कार. काय सांगायचं भावाबद्दल 60व्या वर्षाची त्याला खूप खूप शुभेच्छा. 60 वर्ष म्हणजे त्याच्या आयुष्यातले त्यांनी चांगले आयुष्य जगलेलं आहे. एकत्र बालपणापासून आतापर्यंत आम्ही एकत्र राहिलेलो आहोत. लहानपणाच्या गोष्टी सांगायच्या तर काय सांगाय, एकदम अल्लड डूल बोलायचो त्याला. त्याचा पप्पा झाला तो. मग पप्पाचं आयुष्य चालू झालं. त्याच्यामध्येच त्यांनी त्याच्या आयुष्याचं चांगलं भरभराट केलं. बायको आली, 2 मुलं आली. सुखी संसाराने त्याचा चांगला संसार चालला आणि अजूनही चालू ही देवाकडे शुभेच्छा. आणि असाच सुखी आणि निरोगी राहो हीच इच्छा आहे. तर लहानपणीचं काय सांगायचं, एकत्र आम्ही काय काय केलंय ते. मजा केली आहे, क्रिकेट खेळलोय, पेरू नारळ चोरून खाल्ले, त्याच्यात काय प्रश्नच येत नाही. त्या लहानपणीच्या आठवणी असतात. लहानपणी आई पण कामाला जायची गोरेगावला, तेव्हा आम्ही धावत जाऊन तिला रेल्वेमध्ये हात दाखवायचा. त्या खूप आठवणी आहेत. ताई नाहीये पण तोच आहे. बाबांच्या हिशोबाने तोच आहे तो. आणि त्याला मानलं पण आणि प्रत्येक वेळेला उभा पण राहिलेला आहे. आणि असाच एकमेकाला राहो हे शिवचरणी इच्छा. आणि खूपच त्याचं आणखी जगलो. 100 वर्ष हो त्याच्या पाठोपाठ मी पण येतच आहे. बहिणींमध्ये भावांमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. आमचं कुटुंब खूपच चांगलं आहे. पण कोणाची त्याच्यावर नजर लागू नये ही देव इच्छा. आणखी काय सांगावं. परत एकदा सांगतो तुला 60व्या वर्षीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच 100व्या वर्षी पण एकत्र राहून आपण हाच व्हिडिओ पाहत बसू हे देवाची आणि इच्छा करतो. अभिप्राय द्यायचं म्हटलं तर आमच्या लाडक्या मामाचा आज वाढदिवस आहे. त्याच्याबद्दल आमच्या मामाला आमच्याकडून सगळ्या बहिणींकडून, पुतण्यांकडून, भाच्यांकडून खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. मामा आता बिझी झालाय सगळ्यांच्या शुभेच्छा घेण्यामध्ये, पण आम्हाला व्हिडिओ खूप आवडला. त्याच्या मुलांची खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्या त्याच्या भावंडांच्या शुभेच्छा आहेत त्याच्या मागे. आम्हाला खूप बरं वाटतंय आणि खूप आम्ही एन्जॉय करतोय. थँक्यू. नितीन भाई गडवी साहेब आमचे एकदम जेव्हापासून हे पोरगे छोटे होते तेव्हापासून आमच्या दुकानात यायचे. आमचं दुकान आहे इथे बोरिवलीमध्ये वेस्टमध्ये, बंजारा म्हणून शॉप आहे. ते आमचे रेग्युलर म्हणजे जेव्हा ते इथे जॉबवर होते तेव्हा ते रेग्युलर यायचे. ते दोघे भाऊ छोटे असताना एकदम छोटे असताना आमच्याकडे येत होते. आणि इनको एक फिर कोविड हो गया तो मेरे को टेंशन हो गया था एकदम. तो मैं बोला अभी एक का जल्दी में जल्दी शादी करना पड़ेगा, अपने को बहू लाना पड़ेगा जल्दी घर में, तो भाभी को थोड़ा टेंशन कम हो जाएगा करके. तो मैं इनसे बहुत अच्छी तरह से जुड़ा हुआ हूँ. और साथ कभी भी फ़ोन करो तो कभी भी अटेंड करते हैं और हम लोग को बहुत उनका सपोर्ट रहा है स्टार्टिंग से. अपना घर जैसा रिलेशन है. एकदम घर जैसा है. हम लोग को सुख दुख में दोनों में हमको बुलाते हैं कभी भी इधर. थैंक यू. पुण्याला राहिले त्यांना असे जास्त दिवस झालेले नाही, पण आमचा घरोबा असा
वर्षानुवर्ष आम्ही एकत्र राहतोय. त्यांचा मनमिळाव स्वभाव, बहिणींचा स्वभाव, प्रतीक, गौरव अतिशय उत्कृष्ट आणि म्हणजे माणुसकी असणारी माणसं आहेत, माया लावणारी माणसं आहेत. आजच्या दिवशी त्यांना मी साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सर्वात पहिलं तर काकाला आमच्या सगळ्या प्रेमिकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काकाबद्दल काय बोलू, अत्यंत प्रेमळ आणि मन मिळावं असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. आणि लहानपणीच्या आठवणी तर भरपूर आहेत. लहानपणीचं सांगायला गेलं तर आता मी एक्सप्लेन नाही करू शकत, पण खूपच लहानपण आमची आई लहानपणीच एक्सपायर झाली. आई आणि हे काय आम्हाला माहिती नाही. आमचं सगळं जीवन हे आत्या काका ह्यांच्यामध्येच गेलं. आम्हाला नाही आमच्या आईचं एवढं काही आठवत, मावश्या किंवा काही. आयुष्य ह्यांच्यामध्येच गेलं सगळं. आणि कधी अशी उणीव पण नाही वाटली आईची, की आईची कमतरता नाही वाटली यांच्यामध्ये. काकी म्हणा, आत्या म्हणा, खूपच प्रेमळ आहे. त्याच्यात हे काका तर खूपच प्रेमळ आहे दोन्ही. आज बरं वाटतंय बघून की 60व्या वर्षी त्याचं पूर्ण झालं. 60 वर्ष. फक्त एकच वाईट वाटतंय की हे बघायला आमची आजी नव्हती होती, म्हणजे माझी आई. बस, बाकी काही नाही. याचं काय म्हणतात, अजून उणीव राहून गेली, पण ठीक आहे. कदाचित ईश्वराला काही ते मान्य नव्हतं, ठीक आहे. व्हिडिओमध्ये आणि खूपच आठवण आल्या मागच्या, खूप म्हणजे खूपच. सर्वात मोठी मी आहे, कारण हे मी सगळं बघितलेलं आहे. सगळ्या चुलत काक्या म्हणा किंवा काकी म्हणा. आमचे दळवी कुटुंब म्हणजे 3 रूममध्ये आमचे चुलत भाऊ, चुलत काका आणि चुलत. पण कधी असं वाटलं नाही की हे चुलत आहेत किंवा बिनधास्त घरी जाऊन हे काकी भाजी दे, हे काकी हे दे, असं आमचं आयुष्य गेलं. खूप छान होतं. आता माझ्या बहिणी आहेत ते एकदमच लहान आहेत, पण मी सर्वात मोठी. त्यांना जवळून कोणी बघितलं असेल तर मी. आणि नंतर ही लोक सगळे त्यांचं फॅमिली वाढली म्हणून ती लोक वेगवेगळे सेट झाले. तरी प्रेम सगळ्यांमध्ये तेवढंच आहे, बस, बाकी नाही काही. मामा तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मामाबद्दल काय सांगायचं? बस तुझं पुढचं आयुष्य सगळं व्यवस्थित, सुख समृद्धीने आणि चांगलं हेल्दी व्हावं हीच ईश्वर शैली प्रार्थना. आज खूप बरं वाटलं बघून आणि खूप आनंदही झाला. ठीक आहे, थँक्यू. आणि 58 वर्षी ते निवृत्त झाले. आणि आज मला सगळ्यात मोठा आनंद झाला की ज्यांची बहीण आणि भाऊ एकत्र आहे, त्यांचं प्रेम आहे, सगळ्यात मोठं प्रेम आहे. आणि तेवढा तो सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस. पैसे कोणाकडे किती आहे ते, पण ज्याचं बहीण आणि भावांचं ज्यांना प्रेम आहे ना, तो सगळ्यात जगातला श्रीमंत माणूस. आणि खरंच श्रीमंत माणसाचा आज कार्यक्रम आला, आनंद झाला मला की. आणि मुलांनी हा कार्यक्रम ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण आज आपण बघितलं तर कुठे अमेरिकेत, जपान, कोण आई कुठे, वडील कुठे, मुलगा कुठे, पण हे एक आनंद झाला. आणि मुलांनी करणं म्हणजे फार मोठं काम आहे आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत. सध्याचे तुम्ही वातावरण बघताय त्याच्यामध्ये मुलांनी करणं म्हणजे फार मोठं आज चांगलं काम आहे. आणि मुलांनी फार एक आईवडिलांनंतर काय नको असतो, हे मुलांनी करणं म्हणजे फार मोठं समाधान मिळतं. आणि आईवडिलांना तेच मोठं समाधान मिळतं आणि तेच मोठं कमवलं असं वाटतं. आणि मला या कार्यक्रमाचा यायला मिळालं, मला फार आनंद झाला. कारण हे बहिणींचं आणि भावांचं प्रेम बघितलं, फार आनंद झाला. हे असंच चांगलं प्रेम राहावं. आणि साहेबांना मी 60 वर्ष पूर्ण झाली आहेत, अजून 40 वर्षासाठी शुभेच्छा देतो की 100 वर्ष त्यांचा चांगला एक वाढदिवस साजरा व्हावा अशी मी त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नमस्कार. आमचा पहिल्यापासून लहानपणापासून त्यांचा आमचा संबंध आहे. मला फार अभिमान आहे की त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांचं आईचं एवढं चांगल्या प्रकारे संगोपन केले. त्यावर त्या मुलांचे आणि त्यांच्या वडिलांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि या 60व्या वर्षाच्या शुभेच्छा देतो. हॅलो, श्री प्रकाश दळवी म्हणजे माझे बायकोचे मामा
त्यांचे जुने सहकारी हे आले आणि त्यांनी त्यांच्याबद्दल हे म्हटलं की आपली सर्वात मोठी श्रीमंती ही आपला कुटुंब त्यांनी एकत्र ठेवून जो मनमुराद आनंद 60व्या वाढदिवसाला घेत आहे हीच खरी श्रीमंती. पैसा हा प्रत्येक माणूस कमवतो, पण एकत्र हे कुटुंब राहून जो आनंद, बहीण भावंड आणि पूर्ण दळवी कुटुंब एकत्रितपणे राहून जो आनंद आज ह्या लुटत आहे तीच खरी श्रीमंती आहे. आणि हे आता दुरावत चाललेले आहे. आणि अशा प्रकारे सगळे प्रोग्राम तिने व्यवस्थित साजरा केलेले आहेत आणि त्यांना पुढच्या आयुष्यासाठी चांगल्या प्रकारे असे 100 वर्षे पूर्ण करावे आणि निरोगी आणि दृढ आयुष्य जगावे हीच देवाजवळ प्रार्थना करून 2 शब्द
ला 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 ला। जीवन के दिन छोटे सही हम भी बड़े दिल वाले, कल की हमें फुर्सत कहाँ, सोचें जो हम मत वाले। जीवन के दिन छोटे सही